हॅलो गाईज, वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर. आणि मागच्या सगळ्या व्हिडिओजना तुम्ही दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच खूप छान छान कॉन्टेंट तुमच्यासाठी आम्ही रेडी करून ठेवलेला आहे. तर स्टे ट्यून. जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज ना आम्ही आलो लोणावळ्यामध्ये. आम्ही आज करणार आहे लोणावळा एक्सप्लोअर. तर आधी ते काय म्हणतोस, कुठून आपण स्टार्ट करूयात? ॲक्च्युली हे फर्स्ट टाइम नाही एवर का लोणावळ्याला आम्ही 2-3दा गेलेलो आहे. बट ते तेवढंच होतं टिपिकल की मॅप्रो गार्डन करायचं, बाकी थोडंफार छोटं मोठं रेस्टॉरंट वाटेत जे लागायचं तेवढंच बघत होतं. बट आता थोडंसं आम्ही वेगळं एक्सप्लोर करायचं म्हणतोय, थोडंसं डीप बघतोय लोणावळा किंवा आजूबाजूला जे आहे ना ते थोडासा एक्सप्लोर करायचा प्रयत्न करणार आहे. तर सुरुवात करतोय थोडीशी गोवाची मिसळ, असं नाव ऐकलं होतं की चांगली मिसळ मिळते असं. आणि तुम्हाला तर माहित आहे मिसळ गोवाची मिसळला आम्ही पोहोचलेलो आहोत. याचा डिटेल ॲड्रेस ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि लास्ट व्हिडिओला आमच्या खूप छान कमेंट आली होती, ती कमेंटही मी इथे करत आहे. तुमच्या छान छान कमेंट्स वाचून ना आम्हाला खूप बरं वाटतं. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर आम्हाला कमेंट करूनही सांगा. त्या त्यांनी मिसळ मस्तपैकी बांधायला घेतली होती. आता त्याने त्याच्यामध्ये घातला फरसाण. ऑलरेडी आधी त्यांनी मे बी बटाटा वगैरे घातला आणि त्याच्यावरती घातली त्यांनी मटकी. आणि आता हा रस्सा घालत आहेत त्या. गोष्ट म्हणजे त्याने इथे दिला वेगळा ठेचा, कांदा, टोमॅटो, मस्तपैकी लिंबू, भरपूर सारा कांदा घातला आहे. तर गाईज मी ही मिसळ आता ट्राय करून बघते आहे. मिसळ आम्ही छानपैकी मिक्स केली आणि आता मी ती खाऊन बघते आहे. तर मी त्याच्यामध्ये ठेचा वगैरे ॲड नव्हता केला, पण जर तुम्ही ॲड केला ठेचा वगैरे तर ती थोडीशी स्पायसीयर साईडला जाते. मिसळ छान होती. आता मी ट्राय करते सोलकढी. त्या ताईंनी आम्हाला खूप छान कॉपरेट केलं किचनमध्ये वगैरे दाखवायला. थँक्यू. सो आमचं बुवाची मिसळमध्ये मिसळ खाऊन झालेली आहे. मला मिसळ आवडली. मिसळ खूप छान होती. बरा खरडा वगैरे त्यांनी सगळा दिला होता, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आदित्य, तुला कशी वाटली मिसळ? ॲज इन त्यांनी जे इन्ग्रेडियंट्स होते की जसं फरसाणा, मटकीची उसळ, टोमॅटो, कांदा हे विजिबल होते एकदम. आणि फक्त मला थोडंसं कटची जी टेस्ट होती कटाची ती जरा थोडीशी इम्प्रूव्ह स्पायसी हवी होती का तुला? नॉट स्पायसी, थोडंसं म्हणजे तिखट पण लागत होती मला. कटाची थोडीशी जी टेस्ट होती ना ती थोडी अजून इम्प्रूव्ह होऊ शकली असती. ज्या बाकीच्या ठिकाणी मिसळ खाल्ल्यात त्याला एक टिपिकल मिसळीच्या कटाची टेस्ट होती. तर ह्या ठिकाणी त्याची थोडीशी मला कमतरता जाणवली. तर बाकी ओव्हरऑल थोडासा एक्सपिरियन्स चांगला होता. आणि त्याच्याबरोबर त्यांनी जे ताक दिलं होतं, सोलकढी होती. सो इट वॉज यमी. सो ॲव्हरेज मी म्हणू शकतो हे इथली जी मिसळ आहे त्याची टेस्ट. घेतलं होतं मसाला ताक आणि मी घेतली होती सोलकढी मिसळी बरोबर. मला मिसळी बरोबर सोलकढी घ्यायला खूप आवडते. मला त्याचे कॉम्बिनेशन असतं ना ते खूप आवडतं. अर्थातच कोकणातली सोलकढी आणि इथली सोलकढी याच्यामध्ये फरक पडतो, पण स्टील इट वॉज गुड. मला आवडली मिसळ इथली होती. फार स्पायसी नव्हती. अगदी लहान मुलांनी जरी खायची म्हटलं ना 10-11 वर्ष तरी पण ती खाऊ शकतात अशा पद्धतीची होती. आरुजानं घेतला होता वडापाव. वडापावची टेस्ट वॉज बेटर दॅन मिसळ. सो ओके, तर आम्ही आलो इथे नारायणी धाममध्ये, जे की खूप सुंदर टेम्पल आहे. बघा इथे काय काय दिसतंय. आणि हे बघा इथे लावली ती मस्त मस्त गुलाबाची फुलं. सो आहे मेन मंदिर इथे. आणि फाउंटन्स वगैरे केले जे की आता सुरू नाही आहेत. ऑलमोस्ट वाजले 12:15. आम्ही आलो इथे, पण मंदिर आहे बंद. ते राहील 2:15 पर्यंत बंद. त्यामुळे आम्हाला दर्शन झालेलं नाही आहे. पण आजूबाजूचा परिसर वगैरे आम्ही बघितला. आता इथे आलो आम्ही गौशालेपाशी. ही आहे गौशाला. इथून आतमध्ये कोणाला परमिशन नाही आहे. काय आता हम्मा आणायची आहे तुम्हाला? थोडा रिलॅक्सिंग टाइम घालवायला वगैरे चांगला आहे ना. थोडंसं आज जरा क्लाउडी आहे क्लायमेट. लोणावळ्यामध्ये असाल आणि जर टायमिंगमध्ये तुमच्या बसत असेल तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा. खूप छान तिथल्या वाईब्स आहेत.
आणि धाम वगैरे आमचं बघून झालेलं आहे. अनफॉर्च्युनेटली मी आधीच सांगितलं तसं देवीचं दर्शन आम्हाला नाही घेता आलं. बट आता आम्ही चाललोय लोहगड फोर्टला. आदित्यला एक्सप्लोअर करायचा लोहगड फोर्ट किल्ला. तर मंडळी, तुम्हाला लोहगड किल्ल्याला जातानाच त्याच्यापूर्वी लागतो विसापूर किल्ला. तो किल्ला सुद्धा ट्रेकसाठी अतिशय उत्तम आहे. तर तुम्हाला लोहगड फोर्ट आणि विसापूर फोर्ट एका दिवसात करायचं असेल तरी सुद्धा ते पॉसिबल आहे. तर मंडळी, इसवी सन 1648 साली शिवाजी महाराजांनी लोहगड फोर्ट आहे तो जिंकला होता. तर आम्ही लोहगड फोर्टला ऑलरेडी पोचलोय आणि इथे खूप माकडं आहेत. तर माकडांपासून सावध राहा. किल्ल्याचं टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत. तर बघत ऑलमोस्ट 300 पायऱ्या आहेत असं आम्हाला कळलंय. त्या मंकीने हाय केला ना तुम्हाला तर तर गाईज, आम्ही तिकीट घरापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. प्रत्येकी 25 रुपये असं तिकीट आहे. तर मंडळी, लोहगड किल्ला हा मजबूत, बुलंद आणि अगदी दुर्जयी आहे बरं का. जवळच असणाऱ्या भाजे आणि बेडसे या लेण्या बौद्धकालीन आहेत. त्यामुळे त्या जवळपास 2000 वर्षांपूर्वीच्या असाव्यात असा अंदाज साधारण आपण मांडू शकतो. त्यामुळेच या किल्ल्याने सातवाहन, चालुक्य, यादव या सगळ्या राजवटी पाहिल्या. या गडाला एकूण 4 दरवाजे आहेत: गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा. गडावरून पवनेच्या धरणाचे अतिशय सुंदर असे दृश्य दिसते. पलीकडेच तिकोना किंवा आपण ज्याला वितंडगड असं म्हणतो त्या नावाचा अजून एक किल्ला आहे, तोही इथून तुम्हाला दिसतो. नाणे मावळ आणि पवन मावळ या दोघांच्या मध्ये हा किल्ला आहे तो वसलेला आहे. आम्हाला पण मार्क भेटतात. आता कुठून काय रे आणती तू? मार्केट. हा, तर हा आहे ॲक्च्युली रिवॉर्ड पूर्ण लोहगड फोर्ट चढून आल्याबद्दल. भागलेलो आम्ही श्रमपरिहारार्थ आलोय शेवटी मॅप्रो गार्डनमध्ये. आणि आरुजा खूप खुश आहे बेसिकली, कारण की तिला खूप आवडतं मॅप्रो गार्डनमध्ये. तुला काय आवडतं? चॉकलेट, खूप सारे चॉकलेट. क्रश खूप छान आहे त्याचा. सो इथे तुम्ही फ्रीमध्ये टेस्ट करू शकता. माझे पर्सनल फेवरेट इथलं बटरस्कॉचचं टॉपिंग आहे. टोमॅटो केचप पण छान मिळतं इथे. राचे वगैरे छोटे छोटे असे खाकरे मिळतात. आमचं बिलिंग वगैरे झालंय. ह्याच्यामध्ये हा नवीन एम कॅफे वेगळा स्टार्ट झाला. बघायची ना काचाचा संपलाय. आता परत आम्ही खाऊ खाणार आहे. रेडी आहेस का आदित्य तू? येस, हंग्री. कारण की आम्ही बुवाची मिसळ नंतर तसं काहीच ॲज सच खाल्लं नाही. चहा फक्त घेतला आम्ही लोहगड नंतर, है ना. आणि कैरी खाल्ली मस्त. थोडेसे कॉर्न. सोनू थांब. अरे पाणी. अरे हे आहे मॅप्रो गार्डनचं ओपन किचन. तर याच्यामध्ये आता पूर्ण मेनू ऑर्डरिंग वगैरे सगळं त्यांनी डिजिटलाइज केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप इझी झालं. आम्ही आता आलो आहे मॅप्रो गार्डनच्या कॅफेमध्ये. तिथलं सँडविच जे आहे ते आम्हाला दोघांनाही खूप आवडतो. सो ते आज मी ट्राय करून सांगते तुम्हाला की कसं लागतंय.
आम्ही ते पिझ्झा ट्राय केला होता, बट मला समहाव पिझ्झा इथला नाही आवडला. नंतर आम्ही स्ट्रॉबेरी क्रीम पण ट्राय करणार आहोतच. सो स्टे ट्यून्ड. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो भरपूर सारे मस्त फ्रेंच फ्राईज त्यांनी दिले तिथे. आणि हे आहे मॅप्रोचं क्लासिक सँडविच. बेसिकली सँडविचच्या आतमध्ये ना भरपूर सारे चीज, मस्त किसलेले बटाटे, टोमॅटो आणि सगळ्या व्हेजीज आहेत, ऑलिव्स पण आहेत. सो आय लव्ह दिस सँडविच. गाईज मॅप्रो गार्डन म्हणलं की स्ट्रॉबेरी क्रीम तर पाहिजेच. त्यांचं प्रेझेंटेशन जे असतं स्ट्रॉबेरी क्रीमचं ते मला पर्सनली खरंच खूप आवडतं. आणि त्यातही जर तुम्ही संध्याकाळी मॅप्रो गार्डनमध्ये गेला ना तर तुम्हाला अशाच कमाल वाईब्स मिळतील. कसा वाटला तुम्हाला हा एक्सप्लोरिंग लोणावळाचा एपिसोड मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सी यू सून.